हसायला काय आलं? नाही काही नाही. हे तू बनवलेले नकाशे बघून हसायला येणार तर काय येणार आहे? हा कुठला आहे रे? हा जपानचा आहे आणि हा मला असं वाटतं जर्मनी. आणि हा कुठल्या देशाचा नकाशा काढलायस? या सगळ्याला तुमच्यात चपात्या म्हणतात? ते घाई घाईत बनवतो ना म्हणून झाले तशा, नाही तर पौर्णिमेच्या चंद्रासारख्या गोल गोल चपात्या बनवता येतात मला. समजलं का? हो का? मग हो का? काय हो का? दाखवू बनून. वयाच्या 12व्या वर्षापासून चपात्या लाटायचा एक्सपिरियन्स आहे मला. हा आता दाखवतो थांब तुला. नकाशे म्हणे आता बघ कर्कटकने काढतात ना तसा गोल गोल करून दाखवतो तुला. बरं मी काय म्हणतो, बॉटल कोणी फोडायची आणि कोणी? मी. मग तुम्ही फोडा. आणि सोडा? सोडा नको, पाणी चालेल. ठीक आहे, पाण्यासाठी मदत करतो मी. बघा बस बस. अप्पा हा घ्या. ओ नाना, कशाला लोक दारू फुकट घालवत? हा चला थांबा. काय झालं? औचेच राहिलं. नाना, बऱ्याच दिवसांनी घशाला आराम मिळाला बघा. वा नाना वा, मजा आया. नाना तुम्हाला सांगतो, तुम्ही इथे आमच्या शेजारी यायच्या आधी आहे ना एक जोडपं राहत होतं. सकाळ संध्याकाळ भांडण करतो. हा म्हणजे भांडणाचे विषय वेगळे असायचे रोज, पण ते भांडण ऐकून ऐकून नंतर कंटाळा आला हो. काल का परवाच ते घर मालकाने त्याने खोली खाली करायला लावली. हा त्याच्यानंतर नाना तुम्ही आलात. आता कसं शेजारी शांत वाटतं. कसं आहे ना, ते भांडखोर लोक शेजारी असले ना तर ते शेजाऱ्याचं शेजार पण जातं, मजा येत नाही. अगदी लाखात एक बोललात तुम्ही. अहो आमच्या सारख्याला तुमच्यासारखा शेजारी लाभलं लय झाक वाटतंय बघा. अहो तुमच्यासारखा शेजारी लाभणं म्हणजे भाग्य लागतं. आमचा शिवा आहे ना. शिवाबद्दल काही बोल नका तुम्ही नाना. तुमचा शिवा आहे ना लाखात एक आहे. इतका गुणी, इतका समंजस, इतका परोपकारी मुलगा आहे ना, मी खरंच सांगतो नाना आयुष्यात बघितला नाही मी. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला भेटला ना तेव्हा आपलाच माणूस झाला शिवा. हे काय? प्रेमाचा नकाशा, हार्ट शेपची चपाती आणि मला म्हणे मला गोल गोल चपात्या करता येतात. 12व्या वर्षापासूनचा एक्सपिरियन्स आहे, असं आहे तसं आहे. काय ते काय ना पिठामध्ये काहीतरी झोल आहे म्हणून ते नाही होतात गोल. तू नंतर ये ना, नंतर दाखवतो तुला गोल गोल चपात्या करून एकदम. बरं मी निघते. अप्पांना जरा गार्डन मध्ये बघून येते. हा ते नाना पण जर दिसलं तर पाठवून देते. बराच वेळ झाला बाहेर आहे. हो. तुम्हाला सांगतो नाना, ज्या ज्या वेळी आमच्यावर संकट आली ना त्या त्यावेळी शिवा आमच्या मदतीला धावून आला. मध्ये माझा ऍक्सिडेंट झाला ना, त्याला नाना खरं सांगतो तुम्हाला, रक्ताची माणसं पण एवढी आली नाही तो, पण शिवा तुमचा धावून आला. अरे नाना आता आम्हाला शिवा असा परका वाटत नाही. परका वाटत नाही आता. अगदी लाखात एक बोललात तुम्ही. माझा शिवा ना माणसाच्या गर्दीत चमकणारा लाखात एक हिरा आहे भिरा. पण तुम्हाला सांगू का, तुमची शक्ती पण खूप गुणी मुलगी आहे. स्वभावानं जरा तिखट आहे पण मनानं गोड आहे, निर्मळ आहे.
तुमची मुलगी ना वरून कडक आहे पण आतून मऊ आहे. चालेल तुमची मुलगी आम्हाला. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की शक्तीसारखी मुलगी प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे. अहो आजच्या काळात शक्तीसारखी मुलगी, करारी धाडसी मुलगी प्रत्येकाच्या घरात असलीच पाहिजे. नाना, खरं सांगू तुम्हाला, मनापासून सांगू, प्रत्येकाच्या घरात आहे ना शिवासारखा मुलगा मिळाला पाहिजे बघा. नाहीतर शिवासारखा जावई प्रत्येक मुलीच्या बापाला मिळाला पाहिजे. अहो तुमच्या शक्तीसारखी मुलगी किंवा सून प्रत्येकालाच मिळावी. शिव आला. अहो पटकन संपवा, पटकन संपवा. अहो अप्पा काय केलं तुम्ही? अहो कच्चीच मारली, पाणी पण नाही टाकलं. शिवाला कळणार पण नाही मी प्यायलोय ते. काय चाललंय तुमच्या लोकांचं? दारू? अप्पा तुम्ही दारू प्यायलात? मी कुठे दारू प्यायलं? मी नाही प्यालो दारू. अप्पा खोटं बोलू नका, मी पाहिलं तुम्हाला पिताना. कच्ची प्यायलात तुम्ही? अप्पा अहो त्रास होईल तुम्हाला. ए नाना, तुला काय कळतं की नाही रे? त्यांना अजून बरं वाटत नाहीये. तुला प्यायची तर तू पी ना, त्यांना कशाला नादाला लावतो? अम्मानी शक्तीला कळलं तर काय होईल माहितीये? ए शिवा, उगाच त्यांच्या रागावू नको रे. आम्ही थोडी थोडीच प्यालो, खरंच थोडी प्यालोय. हे बघ शिवा, आता मी आणि नाना आहे ना चांगले मित्र झालोय. का नाना, जशा तू आणि शक्ती चांगले मित्र झाले ना तसे मी आणि नाना आता मित्र झालोय. अरे शिवा, आम्ही जीवाला जीव देणारे जीवलक मित्र आहे. गप्पास. ती शक्ती तिथे शोधते आप्पांना. मला टेन्शन आलंय. हे अशा अवस्थेत कसं घेऊन जायचं त्यांना घरी? कसं घेऊन जायचं म्हणजे? चालत घेऊन जायचं. गप बसतो का आता? आप्पा एक काम करा, तुम्ही घरी चला. आपण आपल्या घरी घेऊन जाऊ. जरा उतरा म्हणून कोरा चहा पाहिजे. उतरल्यानंतर मग त्यांना घरी सोडू. या अशा अवस्थेत घरी गेले ना शक्ती अख्खी चाय डोक्यावर घेईन. चला आप्पा. डोक्यावर? कोणाचं डोकं? कसलं डोकं? डोक्याचं काय? आप्पा तुम्ही शांत व्हा. चला माझ्यासोबत. चल ना, धर ना यांना. चला, सांभाळून या. अरे कसं आहे शिवा, मी यांना आधी सांगितलं होतं की जास्त घेऊ नका. मी आधी सांगितलं होतं की तू गप्प राहतो का आता? तू घरी चल, तुला बघतो मी. तो आप्पा सांभाळून या. चला चला. बॉक्स? बॉस, हा कसला बॉक्स आहे? म्हणजे माझ्यासाठी नवीन वर्षाचं गिफ्ट आहे का? थँक्यू. उघडून बघ. वा, हा तर बॉम्ब आहे. वाचवा मला, वाचवा. मी फुटेन. मला माझी स्वतःची लाट फुटून नाही द्यायचे. बॉस नको नको नको. बॉस टायमिंग. बंद बदक. गप. सारखा आपला पॅक इथे वर येते. टाइमर लावलाय का? लावलाय का टाइमर? कसा फुटेल? बॉस पण हा बॉम्ब कशासाठी? म्हणजे आधीची दिवाळी होऊन गेली आणि नंतरची दिवाळीला खूप वेळ आहे ना, मग हा बॉम्ब कशासाठी? आपल्या घरी आत्ताच दिवाळी साजरी होणार, कारण शिवाच्या घराची राख रांगोळी होणार. हा प्लॅन एकदम बेस्ट आहे. पण बॉस, हा बॉम्ब घेऊन तिकडे कोण जाणार? तू हा तूच जाऊन घरात बॉम्ब फिट करणार. नाही बॉस, मी त्या घरात जाणार नाही. त्या घरात साप आहे, बैल आहे. त्या बैलांना डुक्की मारली आणि मी कुठेतरी पडलो तर नाही वाईट होईल. मला अंतरुणाला खिळून नाही बसायचं बॉस. मला नका पाठवू तिकडे करत. मला नन्नाचा पाढा ऐकायची सवय नाही आम्हाला, माहित आहे ना तुला. मग ठीक आहे, तुम्हाला नन्नाचा पाढा ऐकायची सवय नाही ना, मी तुम्हाला बाबाचा पाढा ऐकवतो. मग तर झालं, पण मला तिकडे पाठवू नका प्लीज. त्याला घाबरतोयस? टायमर सुरू केलाय का? मी तुला इथे टायमर सुरू करून देतो. तू तिथे जायचं, घराच्या आत बॉम्ब ठेवायचा, बाहेर यायचं. थोड्या वेळाने हा बॉम्ब फुटणार, शिवाच्या घराची राख रांगोळी होणार आणि सोबत
तो साप, बैल आणि आदिशक्ती सुद्धा संपणार. आलं का ध्यानात? धूम. सांभाळून 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 आरामात आरामात. ते इथे बस 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 बस. अप्पा इथे बस. शांत शांत. मी तुमच्यासाठी मस्त कोरा चहा आणतो, तुम्ही ते. कोरा कागज था ये मन मेरा, लिख दिया नाम इस पे तेरा, शिवा तेरा. बर 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 मस्त. तुम्ही बसा बसा शांत बसा. हा मी आणतो कोरा चहा आणतो. बघितलं बघितलं काय अवस्था झाली तुझ्यामुळे. 5 अजून 5 बसतो, अजून बसतो का? जा आता तूच त्यांच्यासाठी उतारा बनवायचा, समजलं? जिवलग मित्र म्हणे. असा काय उभा राहिलाय? जा ना, जिवलग मित्रासाठी कोराचा बनव, जा पटकन. रात्री खेळताने या चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. शांत शांत शांत. हा खेळ सावल्यांचा. चालेल. हा खेळ सावल्यांचा. शक्ती आणि अम्माने जर आवाज ऐकला ना यांचा, तर सांभाळणं सगळं अवघड होणार आहे. यायलेत हे, पण वाट माझी लागणार आहे. संपलो. संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. हा खेळ सावल्यांचा. रात्री खेळताने यावरी चांदणा संपेल ना कधीही हा खेळ. अप्पा कॉल का उचलत नाहीये? कुठे गेले ते सांगूनही गेले नाही. मानलं प्रिन्स तुम्हाला. शिवाचं घर बॉम्ब ब्लास्टने उडणार हे ऐकून मला जुन्या बॉम्ब ब्लास्टची आठवण झाली. प्रिन्स म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक आहे, उद्रेक. माझ्या कामात जो अडवा येणार त्याचा सर्वनाश होणार. आता फक्त 10च मिनिटं. 10 मिनिटं? 10 मिनिटानंतर एक ब्लास्ट होणार. भम. आणि आदिशक्ती आपल्या आयुष्यातून कायमची निरोप घेणार. तू बघच. गार्डन मध्ये सगळीकडे शोधलं त्यांना, पण कुठेच दिसले नाही. अरे असं तब्येत बरी नसताना थंडी वाऱ्याचं एकट्याने जायचं असतं का कुठे? काय समजायचं आता? कुठे गेले असतील? तो साप आणि बैल परत आला तर? नाही नाही, तो साप डसायच्या आधी त्या बैलाने मला वर शिंगावर उचलून कुठेतरी गरगर गरगर फिरून फेकून दिलं तर? नाही 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 नाही, एवढा काळा कुठ्ठा अंधार आहे आणि मी या पक्षातून त्या पक्षात कधी पडेन हे मला सुद्धा कळणार नाही. बापरे, बा चेटकोबा मला वाचव. बा चेटकोबा मला वाचव.
बॉसने सांगितलेलं काम नाही झालं तर नाही 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 काही झालं तरी काम करावंच लागेल, काम करावंच लागेल. मग समोर बैल येऊ दे नाहीतर साप येऊ दे, काम करावं लागेल. हे बा चिटकोबा, आता मन घट्ट करून या घरात जाऊन बॉम्ब फिट्ट करावा आणि घरातून लगेच बाहेर पडावं. बापरे, बा चिटकोबा. कोणीच नाही, नाही नाही, पण त्यांचं काही सांगता येत नाही. कुठून कधी कशी येतील आणि कधी उडवतील काय सांगता येत नाही. नाही नाही बा चिटकोबा, मला वाचव नाही, पण बॉसने दिलेलं काम मला पूर्ण करावंच लागणार. मन घट्ट करून या घरात बॉम्ब फिट करावं लागणार. आता मिशन एकच, या घरात बॉम्ब फिट करून कल्टी मारणार. चला, या घरात पटकन बॉम्ब फिट करा आणि घरात कल्टी मारा. नारळ म्हणजे बॉसने मला नारळ दिला? नाही 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 नाही, बॉसने तर बॉम्ब दिला होता, नारळ कसा आला? बापरे, बा चिटकोबा, वाचव मला, वाचव. बॉम्ब बापरे, हा तर आदिशक्तीचा खेळ वाटतोय. बापरे, परत साप आला की काय? बापरे, बैल आला की काय? अरे मला मरायचं नाही, बाचेटकुमा मला वाचव. मला मरायचं नाही, बाचेटकुमा, मी तुझ्याकडे येतो. लाजून हसणे अन हसून ते पहाणे, लाजून हसणे अन हसून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, मी ओळखून आहे सारे तुमचे बहाणे. चला चला घरी चला, उठा लवकर घरी चला. कशाला घरी कशाला? ए, शिवाचं घर आहे, शिवा तर आपल्या शेजारी आहे. ए शक्ती, पहिले जे होते ना त्यांच्यासारखा भांडखोर नाही आहे. किती चांगला आहे शिवा बघ, आपला एकुलता एक सेट. कोण? शिवा सेट. हो अप्पा, पण तुम्ही आता घरी चला, सगळं ठीक आहे. नाही नाही नाही, माझी लाडाची लेक, माझ्या काळजाचा तुकडा आहे तो. ए शिवा, आमची शक्ती वरून फणसासारखी काटेरी असली ना तरी आतून ती स्वभावाने खूप गोड आहे रे. अभ्यासात खूप हुशार आहे. हा जितकी हट्टी आहे ना तितकी समजूतदार पण आहे ती. माझी गुणाची लेक आहे ती. आणि ही माझी सौभाग्य लक्ष्मी, विजयलक्ष्मी नायर, माझी गृहलक्ष्मी. शिवा, माझ्या घरात आहे ना भक्कम खांब आहे तो बघ. खरं सांगू शिवा, विजयलक्ष्मी माझ्या आयुष्यात आली ना आणि माझं आयुष्यच खरं बदलून गेलं बघ.
आमच्या जमान्यात आहे ना कोणाच्या तरी प्रेमात पडणं कठीण होतं बघ, आणि कोणापासून वेगळं होणं त्याहूनही कठीण होतं. एकदा का प्रेमात पडलं ना तर आयुष्यभर ते नातं जपायचं बघ. तशी मला विजयालक्ष्मी कॉलेजमध्येच आवडायची. पण कॉलेज झाल्यानंतर आहे ना हिचं स्थळ माझ्या अण्णांना कोणीतरी सुचवलं आणि आमचं मग जमलं. 30 वर्षापूर्वी जे जमलं ना ते 30 वर्षापर्यंत टिकलं रे. अरे आजवर आहे ना मला खूप खूप सांभाळून घेतलं हिने. मला प्रत्येक चढ उतारात आहे ना माझ्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली विजयालक्ष्मी. हिने कधी कसलीही तक्रार केली नाही बघ. खूप खूप समजूतदार आहे बघा माझी बायको, माझी वाईफ, माझी लाईफ, माझी सौभाग्यवती. ए शिवा जरा मला उठव ना. जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. आप्पा घरी चला, खूप उशीर झालाय. उशीर झालाय? उशीर झाला म्हणजे आता तर घरी सुरुवात झाली आहे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. दे द आला तुझ्यावर द वरनं गाणं म्हणत. अशी काय बघतेस? द वरून गाणं म्हण. आपण सगळे आता अंताक्षरी खेळूया. टिक टिक 1 टिक टिक 2. अप्पा तुम्ही घरी चला, आपण घरी अंताक्षरी खेळूया चला. नाही नाही घरी जाऊन नाही, इथे इथे आता मस्त मैफिल जमली आहे बघ. आज आत्ता ताबडतोब अंताक्षरी खेळायची म्हणजे खेळायचीच, आणि ते सुद्धा इथेच. तुला नाही गायचं? तू गा.